हॅलो एव्हरीवन, मी प्रतीक्षा. सो आज आहे भोगी आणि त्यानिमित्तानेच मी सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर सकाळी लवकर उठून जे जे तयारी केलेली भोगीची ते सगळं मी या व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. सो मी सकाळी लवकर उठले, गरम पाणी करायला ठेवलं. सोलारला पाणी तेवढंसं गरम येत नाही आहे, कोमटच पाणी येतं आहे. म्हणून मग गरम गॅसवरच केलं. साईडला दूध गरम करून घेतलं आणि मग आंघोळ करून मस्त रेडी झाले आणि भाजी करायला घेतली. भाज्या ज्या ज्या लागणार आहेत, वाटाणा, पावटा, घेवडा, बाकी अजून बरंच काय काय भाज्या मी रात्रीच म्हणजे खुडून ठेवलेल्या. सो त्यामुळे मला आता इझी पडलं की मला जास्त काही करावं लागलं नाही. फक्त मला मेजर म्हणजे बटाटा, वांगं असे जे असतं ना मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तेवढंच चिराचिरी करावी लागली. आणि मला ऑफिसला जायची पण गडबड होती, त्यामुळं मला फास्ट होईल तेवढं आवरायचं होतं. सो तुम्ही इथं बघू शकता, मी आता साईडला चहा पण ठेवणार आहे, कारण मला सकाळी म्हणजे चहा लागतोच एनी हाऊ. सो मी चहा ठेवला आहे साईडला आणि त्यानंतर मी भाजीची तयारी करून घेते आहे. मी इथं मसाला जो केला आहे ना, ते खोबरं, लसूण, थोडीशी मी एक हिरवी मिरची टाकलेली त्यात आणि थोडीशी जिरे आणि तीळ टाकलेले थोडे आणि कोथिंबीर, ह्याचं म्हणजे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं. आणि मी पहिल्यांदा तेलात तेच टाकलं, कांदा, टोमॅटो आणि ते जे मसाला करून घेतलेला तो, आणि तो एकदम तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेतला. त्यानंतर मी ज्या भाज्या घेतल्यात त्या सगळ्या भाज्या त्यात टाकलेल्या आणि एकदम मस्त त्यांना वाफ येऊन दिली. नंतर पाणी पण मी आज गरम केलं आणि ते गरम पाणीच त्यामध्ये ॲड केलं आणि भाजी एकदम 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 मस्त झालेली. मी ऑफिसला घेऊन गेलेली, ऑफिसमध्ये पण सगळ्यांना आवडली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा, कारण यूट्यूबला आपण जेव्हा बघत आहे ना तेव्हा मल्टिपल रेसिपीज येत आहेत आणि मग खूप कन्फ्युजन होतं आहे की मी कुणाची ट्राय करू. तर एकदा आमची सातारा साईडची पण करून बघा. सो आमच्या इकडं प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट घालतो म्हणजे आम्ही, म्हणजे मटन, चिकन आणि असं नॉनव्हेज पदार्थ सोडून बाकी सगळ्या कालवणातनी शेंगदाण्याचं कूट हे मॅन्डेटरीच आहे, म्हणजे असं आहे. सो हीच माझी सगळी गडबड चालू आहे सकाळचं, कसं उरकायचं हे पटकन. आणि मला ऑफिसला पण जायचं होतं गडबडीने, तर एवढी माझी घाई झाली कारण की मी एवढं रात्री सगळं भाज्या वगैरे साफ करून ठेवलेल्या, तरी पण मला हे सगळं आवरायला खूप वेळ गेला. कारण की असं काहीतरी म्हणजे वेगळा पदार्थ बनवायचा असेल की टाईम हा जातोच. आणि मला सकाळीच रात्रीसाठी पण म्हणजे बनवून ठेवायचं होतं कालवण, म्हणजे भाजी भोगीची. का तर आमच्या इकडं राईस पण आज खात नाहीत, फक्त बाजरीची भाकरी आणि तो राळ्याचा तांदूळ असतो त्याचा भात आणि हे भोगीची भाजी. पण राळ्याचा तांदूळ काही मला मिळालाच नाही, मी आणलाच नव्हता. सो आम्ही ठरवलेलं की बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी हेच खायचं. मग मी जास्तच म्हणजे करून गेले कालवण जातानाच, दोघांना ऑफिसला टिफिनला पण आणि रात्रीसाठी पण असं एकत्रच करून ठेवलं. मग इथं माझं जसं भाजी झाली मी त्यात शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ती साईडच्या गॅसवर ठेवली आणि साईडला बाजरीची भाकरी करायला घेतली. तर आज मी भाकरी बनवल्या. डेली तर मी 2 बनवते, पण आज 3 बनवल्या, का तर भोगीची भाजी होती आणि ऑफिसमध्ये पण कोणाला जर खायची असेल, ट्राय करायची असेल, सो त्यासाठी. तर मी ऑफिसला पण घेऊन गेले, मी 1.5 भाकरी घेऊन गेलेली आणि माझ्या हस्बंडला 1.5 भाकरी दिली. पण एवढं छान झालेलं की ती भाकरी पण कमी पडली, सगळ्यांना ऑफिसमध्ये आवडलं. आणि मला भाकरी खूप लहान असल्यापासून येतात, म्हणजे 6वी-7वीला मी जेव्हा होते ना तेव्हापासून मी भाकरी शिकली आहे. आणि आता माझी भाकरी बघा तुम्ही.
सकाळी जे म्हणजे पडतात ना जेवण केलेले, टिफिन केलेले, ते सगळे मी ऑफिसला जायच्या आधीच वॉश करून घेते. का तर जेव्हा मी रात्री घरी येईन तेव्हा जर किचन क्लीन असेल तरच माझं रात्रीचं जेवण घरी बनवायचा प्लॅन असतो किंवा म्हणजे मूड होतो. नाहीतर मला ते किचन अस्ताव्यस्त बघून म्हणजे कंटाळा येऊन जातो. सो त्यासाठी मी सकाळीच सगळं क्लीन करून जाते. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी भांडी वगैरे सगळं क्लीन करून जाते. सो मी इथं आता टिफिन भरत आहे. भाजी एवढी गरम होती, मला ऑलरेडी लेट झालेला आणि भाजी एवढी गरम होती की टिफिनमध्ये थंडच होत नव्हती आणि तसंच म्हणजे झाकण पण लावता येत नव्हतं. सो थोडंसं कसं तरी क्लीन म्हणजे थंड केलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. कारण रात्री ते शिळं होणार कालवण आणि शिळ्या कालवणाचं कुठे दाखवू, म्हणून सकाळीच देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि मी आज इथे तुमच्यासोबत माझं डेली रुटीनमधलं मेकअप शेअर करत आहे. मी कसं रेडी होऊन जाते ऑफिसला. सो मी डेली एक सनस्क्रीन वापरते, त्यानंतर ओलेची माझी डेलीची क्रीम आहे ओले, ती वापरते आणि त्यावर आपली बेसिक पाऊंड्स पावडर आणि लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल, झालं एवढं वापरते. आणि परफ्यूम तर सगळेच वापरतात. सो ते एवढं असं म्हणजे यूज करून मी आता दाखवते तुम्हाला की मी कशी रेडी होऊन ऑफिसला गेली आहे. सो हे सगळं असं आहे. त्यानंतर ऑफिसला गेले, तिथं पण मला आज एवढा वर्कलोड होता. आणि उद्या आमच्या ऑफिसमध्ये आहे ट्रॅडिशनल थीम, ब्लॅक घालून यायचं. ज्यांना आवड आहे त्यांना ब्लॅक, ज्यांना ट्रॅडिशनल घालायचं आहे त्यांनी ट्रॅडिशनल घालून यायचं असं आहे. सो मी कशी रेडी झाली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो अशी मी रेडी झाली आहे, कशी दिसती आहे आणि चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा माझं काही चुकत असेल तर. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.